सो हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण दुसरा पदार्थ बनवणार आहोत. ते आहेत लाडू. रव्याचे लाडू अर्धा किलोचे बनवणार आहोत. काल आपण करंजे बनवलेले आहेत, आज लाडू बनवणार आहोत. तर जेवढं करत असेल तेवढं आपण करणार आहोत. तर जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि मेन म्हणजे अर्धा किलोचेच बनवणार आहोत, तर त्याला जेवढं काही पाहिजे तेवढं म्हणजे सगळं मोजमापनामध्ये सगळं घेतलेलं आहे. तर अर्धा किलो रव्याच्या लाडूमध्ये आपण 200 ग्रॅम तूप म्हणजे तुपामध्ये आपण बांधणार आहोत लाडू. काही जण मग डालडा वगैरेमध्ये पण बांधतात, पण आपण तुपामध्ये एकदम साजूक तूप आणि गावठी तूप आहे तर त्याच्यामध्ये आपण लाडू बांधणार आहोत. नंतर पिठी साखर वगैरे सगळं मोजमाप वगैरेच घेणार आहोत, कारण की हे जे लाडूचे जे काही प्रकार असतात, बेसनचं असेल, रव्याचे लाडू असतील, हे ना फसतात. जर तुम्ही अचूक प्रमाण वगैरे घेतलं नाही ना तर ते फसतात, म्हणजे ते वळतच नाहीत किंवा काय ना काहीतरी कमी जास्त झालं ना की लाडू तयार होत नाहीत. तर आज आपण बनवणार आहोत दुसरा पदार्थ आहे दिवाळीसाठी. आपलं पहिले करंज्या झाल्या, काल आपण साठाच्या करंज्या केलेल्या, तुम्ही बघितलं असेल. तर साठाच्या करंज्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतर नॉर्मल पण करंज्या केल्या जातात, पण त्या लगेच मऊ पडतात, तर त्याच्यामुळे आपण साठाच्या करंज्या केलेल्या आहेत. आणि मस्तपैकी मोहन वगैरे टाकून याचं तुपाचं, गावठी तुपाचं. आणि आज आपण करणार आहोत मस्तपैकी लाडू. तर चला आता तर रवा वगैरे भाजून वगैरे घेऊ. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर असे छोटे मोठे पदार्थ आपण आता करायला स्टार्ट करणार आहोत. तर चला डायरेक्ट किचनमध्ये. तर बघितलं असेल तुम्ही की आता जे काही आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत ते मस्तपैकी रोस्ट करून घेतलेले आहेत, म्हणजे चालू आहे. आणि त्याच्यानंतर आपण रवा पण भाजून घेणार आहोत. रवा ना प्रॉपर जर तुम्ही भाजला नसेल ना तर लाडू नरम होतात, तर त्याच्यामुळे रवा आहे ना चांगला भाजून घ्यायचा. थोडं लालसर असं एकदम पण लाल होऊन नाही द्यायचं, पण चांगलं भाजून घ्यायचं एकदम मंद आचेवरती. आणि आपण तूप घेतलेलं आहे अर्धा किलो लाडू बनवायचे आपल्याला, तर त्याच्यासाठी 200 ग्रॅम आपण तूप घेतलेलं आहे. आणि साखर 300 ग्रॅम घेतली आहे, कारण की थोडं गोड पाहिजे, त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण आपण जास्त घेतलेलं आहे. तर ही जर तुम्हाला रेसिपी जर आवडली तर तुम्ही बनवू शकता अर्धा किलो लाडूचे वगैरे. आणि त्याच्यावरूनच तुम्ही जर 1 किलो 2 किलोचे लाडू बनवणार तर तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही ते माप घेऊ शकता आपल्या तुपाचे वगैरे. काही जण डालड्याचे पण करतात, पण ते ना नंतर तो डालड्या वगैरे ना तेवढा लागतो, त्यामुळे ना तुपामध्ये केले जातात आणि लगेच बांधलेसुद्धा जातात. आणि एकदम मेन म्हणजे पौष्टिक तूप म्हटलं की, आणि गावठी तूप आहे त्याच्यामुळे अजूनच मस्त टेस्ट लागते. तर आता रवा आणि जे काही आपण ड्रायफ्रूट्स आहेत ते चांगले भाजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग लाडू हा प्रकार असा आहे ना की तो एक आपण आदल्या दिवशी जरी तयारी करून ठेवली तरी होऊन जातात. म्हणजे बाकीचे पदार्थ वगैरे आहेत ना, चकली वगैरे, ते आपल्या इन्स्टंट असतात, तिकडे ते पटकन करावे लागतात. तर लाडू वगैरे आपण सगळं आदल्या दिवशी भाजून वगैरे ठेवले, बेसनचे लाडू असतील, परत रव्याचे लाडू असतील, ते आदल्या दिवशी जरी भाजून वगैरे ठेवलं, सगळी तयारी करून ठेवली की नंतर मग वळायला म्हणजे थोडक्यात बांधायला सोपे जातात. तर पण आता हे लगेच होतील, एक अर्धा 1 तासात लाडू बांधूनसुद्धा होते. तर आता हळूहळूचं काम चालू आहे. सो बघू आता उद्या बनवलं तर बोरंसुद्धा आम्ही बनवू शकतो. तिसरा पदार्थ आपला दिवाळीमधला. 2 तर आज होतीलच, करंजी झाल्या मस्तपैकी आणि आज लाडू. बघूया उद्या बोरं वगैरे बनवू. बोरं कोकणातले सगळ्यात, मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की बोरं म्हणजे कोकणातल्या लोकांना सगळ्यात आवडणारा पदार्थ. खूप आवडीने खातात, कारण की जी टेस्ट आहे ना, जेवढे ते छान मुरतात, म्हणजे आज बनवलेले 2 दिवस जरी त्याच्यावर होऊन केले ना तरी खूप छान लागतं, तर ते मस्त लागतं. तर चला आता हळूहळू बांधायला घेऊया. डायरेक्ट तुम्हाला ना सगळं भाजून वगैरे बेसिक माहिती आहे तुम्हाला कसं काय करायचं ते, त्याच्यामुळे जी पुढची प्रोसेस आहे डायरेक्ट ते कशामध्ये तुपामध्ये वगैरे कसं भाजतात ते पण दाखवते तुम्हाला. तर चला चालू किचनमध्ये.
इथे आपण ना सगळं टाकलेलं आहे, फक्त तूप जे आपण टाकणार आहोत ते, आणि दुसरं म्हणजे पिठी साखर टाकायची बाकी. ह्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं टाकलेलं आहे. आणि मेन म्हणजे ना जो काही आपण रवा आहे ना तो भाजून घेऊन परत आपण मिक्सरला लावलेला आहे, म्हणजे प्रॉपर मस्तपैकी ते होतात लाडू, आणि अशी चरचरीत नाही लागत. त्याच्यामुळे ना बारीक रवा जरी तुम्ही वापरला तरी तुम्ही मिक्सरला लावून बारीक करू शकता. तर हे बघा मिक्सरला एकदम बारीक केलेलं आहे, छानपैकी छान खरपूस भाजलेलं आहे. कारण की जर तुम्ही असंच वरवर जर तुम्ही फक्त भाजलत ना तर ते कच्चट लागतो, लाडू कच्चट लागेल. रवा कच्चा असतो त्याच्यामुळे ना वर छान भाजून घ्यावं लागतं. तर आपण मिक्सरला लावलेलं आहे. आणि आता ना पाऊससुद्धा म्हणजे गडगडते अक्षरशः, सो पाऊस येईल असं वाटतं आहे, आणि गरमी पण खूप आहे. तर इथे आपण हे भरून घेतलेलं आहे. फक्त आता ह्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे, आणि आपल्याला पाहिजे तेवढी साखर, म्हणजे आपण 300 ग्राम घेतलेली आहे साखर, पण तुम्हाला जेवढे गोड हवं असेल, किती कमी हवं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता. तर आता आपलं हे अर्धा किलोचं पूर्ण हे मिश्रण झालेलं आहे तयार. ह्याच्यामध्ये झालं की आपण लाडू वळणार आहोत, आणि हे लाडू ना तिथल्या तिथे लगेच वळायचे असतात. हे बघा केवढं गडगडते बघा. तर चला डायरेक्ट आता आपण थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते. सगळं आतमध्ये टाकल्यानंतर एक जीव करून डायरेक्ट मग लाडू वळायला घेऊ.